नमस्कार. विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी एसटीनं प्रवाशांना 1 ऑगस्टपासून NCMC अर्थात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सक्तीचं केलंय. मात्र हे कार्ड मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. नोंदणी केंद्रांची कमतरता, प्रशासन आणि ठेकेदार कंपनीमधील समन्वयाच्या अभावामुळे 1 ऑगस्टपर्यंत बहुतांश प्रवाशांची नोंदणीच होणार नसल्यानं NCMC सक्तीची मुदत वाढवावी अशी मागणी होतीये. कुठलं जेवायला आता कार्ड काढल्याशिवाय कुठून आलाय? वारणीतून. वारणीतून? वारणीमध्ये नाही का? वारणीमध्ये नाही. नाही आहे वारणीमध्ये. बरं, मग काय वारणीत व्हायला पाहिजे होतं ना एखादं सेंटर. होय. मावशी कुठून आलाय? शिरोली फुलाची. सुरेलीवरून आलाय? होय. लांब आलाय की? ही म्हातारी माणसं, वयोवृद्ध माणसं यांना त्रास होतोय. हे नोकरी धंदा करणारे लोक हे सगळं टाकून येतात तिथं. एसटीने काय पर्याय व्यवस्था काय तर शोधली पाहिजे. परत यायचं. आता माझी मिसेस चालता येत नाही, तिने इथे येऊन बसायचं कसं? म्हणजे याला पर्याय काहीतरी पाहिजे ना. आता काय करायचं, बिन जेवता बसलो इथं 6 वाजल्यापासून 4ला उठलोय, आलोय तर तसं उठणार. प्रवाशांची गैरसोय करून सरकार कुठला नियम करतं? या आहेत NCMC कार्ड काढण्यासाठी जे दिव्य करावं लागतंय त्यामुळं वैतागलेल्या प्रवाशांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया. राज्य परिवहन महामंडळानं सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 1 ऑगस्ट 2026 पासून NCMC केले. या कार्डसाठीच्या नोंदणीची प्रक्रिया वेळखाऊ, खर्चिक आणि गैरसोयीची आहे. NCMC नोंदणीचं कोल्हापूर जिल्ह्यातलं काम इबिक्स टेक्नॉलॉजीज या कंपनीकडे देण्यात आलंय. या कार्डसाठी आत्ताच प्रवाशांना 199 रुपये मोजावे लागत आहेत. काही ठिकाणी त्यासाठी 250 रुपये घेतले जात आहेत. सवलतीच्या दरात प्रवासाचा लाभ घेण्यासाठी एसटीनं 1 ऑगस्टपासून बंधनकारक केलेलं हे कार्ड मिळवण्यासाठी मात्र लोकांना मोठ्या दिव्यातून जावं लागते. एसटीच्या सवलत योजनेचा लाभ घेणारे प्रामुख्यानं ज्येष्ठ नागरिक आणि महिला आहेत. या 2 घटकांचा विचार करून नोंदणीची व्यवस्था त्यांना सोयीच्या ठिकाणी करावी इतकी साधी गोष्ट एसटी प्रशासनाला का समजली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. गावोगावी बूथ लावली पाहिजे त्या लोकांनी, किंवा तुमचे सेंटर आहे तिथं त्यांना ऑथरायझेशन दिलं पाहिजे. काय ही म्हातारी माणसं, वयोवृद्ध माणसं यांना त्रास होतोय. हे नोकरी धंदा करणारे लोक हे सगळं टाकून येतात तिथं. एसटीने काय पर्याय व्यवस्था काय तर शोधली पाहिजे. समाजाला नागरिक म्हणून ज्यावेळी तुम्ही कुठल्या तरी नवीन आयडिया देता, तुम्ही त्या आयडिया देण्यापूर्वी तुमचं व्यवस्थापन पण चांगलं पाहिजे. त्यामध्ये आता हे करेल तर एक नाही, आणि आणखी 2-3 ठिकाणी काउंटर ठेवायला पाहिजे त्यांनी एसटीनं. सकाळी 6:30 वाजता इथं आलेलो आहे फॅमिली सहित. माझं नाव आहे किरण साकतकर. तर सकाळपासून चालू आहे. अजून सिस्टीम पण थोडीफार स्लो आणि फास्ट होते आहे, पण पंचिंग जे होते ते होत नाही वेळच्या वेळा. आणि आधीमध्ये लोक येत विचारत आहेत, त्यामुळे टायमिंग जास्त जातो आहे. लोकांना त्याचं सहकार्य मिळत नाही आणि शक्यतो सेंट्रल हवं होतं. प्रत्येक भागाच्या शिवाय द्यायला पाहिजे होतं, असं दिलेलं नाही सरकारने. हे फक्त ज्येष्ठ नागरिकांना चालतं आहे. हल्लीच्या नवीन पिढीला याची काही गरज नाही आहे. आणि भविष्यात हे पूर्णपणे चालेल की याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही, कारण सरकारसारखंच असतं ना सिस्टीम, तसं हे काम आहे. कोल्हापूर जिल्ह्याचाच विचार केला तर एसटीच्या आगार आणि मोजक्या बसस्थानकांमध्येच ही व्यवस्था असल्यानं लोकांची गैरसोय होतीये. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या जिल्ह्यातल्या संख्येच्या तुलनेत नोंदणी केंद्रांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळं ग्रामीण भागातील लोकांनासुद्धा कोल्हापूर शहरात यावं लागते. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात 2 ठिकाणी नोंदणीची व्यवस्था होती. त्यापैकी एक नोंदणी केंद्र सध्या बंद असून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या जिथं उभ्या राहतात त्या ठिकाणी एकच केंद्र सुरू असून त्या केंद्रावर ताण येतोय. लोक या ठिकाणी पहाटेपासून रांगेत थांबतायत. आणि 6 वाजता आलो, खरं तसं उठत नाहीत. मग आता काय करायचं, बिन जेवता बसलो इथं 6 वाजल्यापासून 4ला उठलोय, आलोय तर तसं उठणार. मग आता चाललोय घरला, पोरगीसाठी बसलोय. हा, मुलगी एक आहे तिसाठी बसलोय. उठण्यात काय करायचं? नाही मिळालं, जायचं घरला, करायचं पैसे देऊन. मग काय करायचं? काय राहायचं, परवास करायचं. घेऊ द्यात की, घेऊ द्यात. नसलं कार्ड चालतंय. मग काय करायचं? तसं उठणार तर
काय आम्ही आता बळण करतोय होय? सरकारला काय सांगणार नाही सा? सरकारला काय सांगायचं, सांगून आलो त्या ऑफिसमध्ये, काय ऐकून घेतलं नाही त्यांनी. आधार कार्डावर सगळं चालू होतं आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचंही आहे, ह्याच्यावर जन्मतारीख आहे, सगळं आहे आणि कुठल्या प्रूफशिवाय ह्याच्यावर जन्मतारीख घालता येत नाही. ह्याला डुप्लिकेशन नाही. ते आत्तापर्यंत चालू असताना बदलायची काय गरज होती? परत यायचं. आता माझी मिसेस चालता येत नाही, तिने इथे येऊन बसायचं कसं? म्हणजे याला पर्याय काहीतरी पाहिजे ना. आणि एकाच ठिकाणी सर्व्हिसमध्ये आलं पाहिजे होतं त्यांनी, तर एकाच ठिकाणी ठेवून चालत नाही. हे आमचा म्हणजे अपेक्षा अशी आहे की एक तर त्यांनी बूथ वाढवावेत त्याचे, किंवा जुन्या लोकांचे म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी. या नोंदणीच्या कामाबद्दल एसटी प्रशासन आणि खासगी इबिक्स कंपनी यांच्यामध्येच समन्वय नसल्याचं दिसून येत आहे. विभागीय वाहतूक अधीक्षक सागर पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी कार्ड वितरणाचं काम खासगी यंत्रणेला दिलं असून त्यासाठी संबंधित कंपनीशी संपर्क साधावा असं आमच्या प्रतिनिधींना सांगितलं. एसटी प्रशासनाची योजना अंमलबजावणी खासगी कंपनीकडं, पण लोकांची गैरसोय दूर करण्याची जबाबदारी मात्र कुणीच घेत नाही अशी स्थिती आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इबिक्स कंपनीच्या प्रतिनिधीलाच कोल्हापूर जिल्ह्यात कार्डच्या नोंदणीसाठी नेमकी किती केंद्र आहेत याचीच माहिती नाही. त्यामुळं एस टीनं ही सवलत योजना नेमकी प्रवाशांच्या सोयीसाठी आणली आहे का, त्यांना मनस्ताप देण्यासाठी आणली आहे, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. सवलत कार्ड काढण्यासाठी एस टीच्या ऑफिसमध्ये आलो आहे. 1 महिन्यापूर्वी मी पाळीत उभारून माझी नोंदणी केली. इथं खूप वेळ लागतो. याचं कारण म्हणजे लोकांची संख्या जास्त आहे आणि ही सेंटर्स जी आहेत कार्ड वाटप करणारे फार कमी आहेत. माझ्या माहितीप्रमाणे फक्त एस टी स्टँडवरती संभाजीनगर आणि इथं CBS या 2च ठिकाणी व्यवस्थितपणे कार्ड मिळतं. इतर कुठं अशी सर्व्हिस स्टेशन किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहेत काय माहिती नाही. सरकार म्हणतं आहे की भरपूर ठिकाणी दिलेलं आहे, पण असं माहितीत काय जास्त कुठली सेंटर नाही आहेत. त्यामुळं सगळे लोक त्या CBS स्टँडवरती किंवा संभाजीनगर स्टँडवरती गर्दी करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातनं सगळीकडनं लांब लोक येत आहेत. 9 वाजता जरी सुरुवात होणार असली तरी 7-7:30 वाजल्यापासून इथे येऊन पाळीत उभं राहावं लागतं. त्याशिवाय नंबर येत नाही. कमीत कमी 4 ते 5 तास या सगळ्या प्रोसिजरमध्ये जातात. आणि तरी सरकारला अशी विनंती आहे अशा पद्धतीची जास्त सेंटर्स ओपन करून लोकांचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि हे जे सवलत कार्ड जे आहे ते ज्यांना सवलत पाहिजे आहे त्यांना उपलब्ध करून द्यावं. एकतर खूप गर्दी आहे. सकाळी 9 वाजल्यापासून लोक थांबलेले आहेत. तर सरकारने एकतर याची मुदत वाढवावी. 1 ऑगस्टच्या पेक्षा लोणचीची मुदत वाढवायला पाहिजे. कारण अजून बहुतेकांचं झालेलं नाही. आम्ही आता 3ऱ्यांदा आलो इथं, पण आमची इथं जवळ राहतो आहे तरीसुद्धा आम्हाला 3ऱ्यांदा येऊनसुद्धा आज सकाळी 9 वाजल्यापासून येतो लोक थांबले. आत्ता एक मावशी काय म्हणून गेली, जेवण वगैरे न करता आम्ही इथं आलो आहे, जेवण राहू दे, तुमच्या समोर जाता विषय झाला. तर एकतर याची सरकारने केंद्र वाढवावी. एकतर अजून याची केंद्र वाढवलं पाहिजेत, मुदत वाढवायला पाहिजे, किंवा मग अजून काउंटर तर उघडायला पाहिजेत. प्रवाशांची गैरसोय करून सरकार कुठला नियम करतं? गैरसोय होऊ नये. एकतर सरकारनं काउंटर वाढवावेत. एकच काउंटर आहे तिथे, हे तर काउंटर वाढवावेत किंवा मुदत वाढवावी. या दोन्हीपैकी काहीतरी करावं सरकार. 1 ऑगस्टपासून एस टीच्या सवलत योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी NCMC अनिवार्य करण्यात आले. पण जिल्ह्यातील आत्तापर्यंत झालेल्या नोंदणीचा आढावा घेतला तर 1,29,187 प्रवाशांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक 1,02,948 प्रवाशांनी कोल्हापूर आगारात, तर सर्वात कमी 1,354 प्रवाशांनी गगनबावडा आगारात नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील अन्य आगारांमध्ये सुद्धा समाधानकारक नोंदणी झालेली नाही. त्यातच आता नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्ष कार्ड ॲक्टिव्ह व्हायला 20 दिवसांचा कालावधी लागतो असं सांगण्यात येते. मग आता ज्यांनी 200 रुपये घालून नोंदणी केली आहे त्यांना प्रत्यक्ष कार्ड मिळण्यासाठी ऑगस्ट महिन्याचा पहिला दुसरा आठवडा लागणार आहे. त्यांनी कार्ड मिळेपर्यंत पूर्ण दराचं तिकीट घेऊन प्रवास करायचा का आणि तो भुर्दंड कशासाठी सोसायचा असा प्रश्न उपस्थित होतोय. मुळात सवलत योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अमृत योजनांच्या प्रवाशांना वयाचा पुरावा गरजेचा असतो. सध्या आधार कार्ड हे केंद्र सरकारचंच अधिकृत ओळखपत्र यासाठी वापरलं जातं.
मग वेगळ्या NCMC कार्डची नेमकी गरज काय हा प्रश्न अनुत्तरित राहतोय. त्यातही आश्चर्याची गोष्ट म्हणजे NCMCच्या नोंदणीसाठी आधार कार्डचाच आधार घेतला जातोय. ST प्रशासनाच्या या द्रविडी प्राणायामाचा प्रवाशांना चांगलाच त्रास होत असून खाजगी कंपन्यांना काम मिळावं म्हणून हा उपद्व्याप करण्यात आलाय का अशी शंका उपस्थित होतीये. नोंदणीच्या टप्प्यावरच गोंधळ असलेल्या NCMCच्या अंमलबजावणीचं नेमकं काय होणार हा वेगळाच विषय आहे. कारण ST वाहकांना नियमित प्रवाशांना तिकीट काढून देण्याबरोबर आता हे सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी NCMC कार्ड स्वाईप करावं लागणार आहे. त्यासाठीच्या तांत्रिक अडचणींचा सामना कसा करायचा हा कर्मचाऱ्यांसमोरचा एक वेगळा प्रश्न आहे. सध्या तरी NCMC अनिवार्य करण्याचा निर्णय स्मार्ट असला तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ढिसाळ असल्यानं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याचा गांभीर्यानं विचार करून या कार्डसाठीच्या खाजगी यंत्रणांच्या कामाचा आढावा घेऊन कार्ड काढून देणाऱ्या केंद्रांची संख्या वाढवावी. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन हे काम केलं जात असेल तर प्रवाशांनाच हे कार्ड काढण्यासाठीच्या नोंदणीची ऑनलाईन व्यवस्था करून द्यावी आणि आत्तापर्यंत झालेल्या नोंदणीचा विचार करता 1 ऑगस्टपर्यंत बहुसंख्य प्रवाशांची नोंदणी होणं शक्य होणार नसल्यानं NCMCच्या अनिवार्यतेला मुदतवाढ मिळणं गरजेचं आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन काम करणारं ST महामंडळ याचा जरूर विचार करेल अशी अपेक्षा आहे. S न्यूजसाठी कॅमेरामॅन केदार भोसलेसह उत्तम पाटील.